अशाच महत्त्वाच्या किल्ल्यांपैकी एक होता सिंहगड। हा किल्ला जिंकण्यासाठी महाराजांनी आपले पराक्रमी सरदार तानाजी मालुसरे यांच्यावर जबाबदारी सोपवली। तेव्हा तानाजी आपल्या मुलाच्या लग्नाच्या तयारीत होते, पण स्वराज्याची हाक त्यांना अधिक महत्त्वाची वाटली। त्यांनी म्हटले, आधी लगीन कोंढाण्याचं, मग रायबाचं, आणि ते तात्काळ मोहिमेस निघाले। रात्रीच्या अंधारात तानाजी आणि त्यांच्या मावळ्यांनी कड्यावरून दोर लावून किल्ल्यावर चढाई केली। गडावर राजपूत सरदार उद्यभान राठोड याची मजबूत फौज होती। दोन्ही बाजूंमध्ये भीषण लढाई सुरू झाली। तलवारींचे आवाज, रणगर्जना आणि धुरात सारा गड दणाणून गेला। तानाजी आणि उद्यभान यांच्यात समोरासमोर सामना झाला। दोघेही अत्यंत शूर होते। लढता लढता तानाजींची ढाल तुटली, तरी त्यांनी हार मानली नाही। त्यांनी आपल्या शेल्याचा वापर ढालीसारखा करून शेवटपर्यंत युद्ध केले। अखेर दोघेही गंभीर जखमी झाले आणि तानाजी रणांगणावर वीरमरण पावले। तानाजींच्या बलिदानाने मावळ्यांचा उत्साह वाढला। त्यांनी प्राणपणाने लढून किल्ला जिंकला। विजयाची बातमी शिवाजी महाराजांपर्यंत पोहोचली, पण तानाजींच्या मृत्यूची बातमी ऐकून महाराजांच्या डोळ्यात अश्रू आले। ते दुःखी होऊन म्हणाले, गड आला, पण सिंह गेला।